जंगलाच्या मध्ये ते शिव टेम्पल आहे. खूप सरप्राइझिंग गोष्ट बघितली या मंदिरामध्ये जी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग अँड माय यूट्यूब चॅनल. जस्ट लाईक एनी अदर डे, जसं मी व्लॉग बनवते कुठेतरी जातानाच बनवते, तर हा व्लॉग पण असाच काहीतरी असणार आहे. ऑफकोर्स श्रावण चालू झालाय, तर माझ्या एका देवभोळ्या फ्रेंड म्हणजे सौरभ यांनी सजेस्ट केलंय की आपण असे वेगवेगळे मंदिर आहेत, शिव मंदिर किंवा जे युजली आपण श्रावणामध्ये व्हिजिट करू असे मंदिर आपण कव्हर करूयात, बघूयात आता आपले किती मंदिर होऊ शकतात या सिरीजमध्ये. त्यांनी खरं तर सिरीजच मला सजेस्ट केली आहे. पण माझ्यावरती जितकं मी स्वतःला ओळखते तसं मला वाटतं की मी असं सिरीज वगैरे तर नाही करू शकत. बट स्टील आता मी जिथे कुठे चालली आहे, आता मी सध्या आहे पुण्यामध्ये. तसं तर आमच्या आयटिनरीमध्ये नसरापूर राईट, हां, तो नसरापूर नावाचं आहे जागा, जिथे एक मंदिर आहे, शिव मंदिर ऑफकोर्स. तर तिकडे जायचा आमचा प्लॅन आहे. ज्या मंदिरात मी जाईल ना, तर तो जो स्पॉट आहे ना भाई, तिथे म्हणजे इंस्टाग्रामवर इतके छान छान मस्त मस्त व्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी, इंस्टाग्रामच्या रील्स ऑफकोर्स तेच आपल्याला इन्स्पायर करतं त्या ठिकाणी व्हिजिट करायला. तर असं मी ऐकलंय की असं जंगलाच्या मध्ये ते शिव टेम्पल आहे. ठीक आहे, तर लेट्स सी की कसं वर्थ आहे. ऑफकोर्स देवाच्या याला मी वर्थ वगैरे नाही बोलू शकत, बट तो जो ओव्हरऑल सिनारिओ आहे कसं वाटतं ते मी तुम्हाला सांगते. असं पॅक केलंय, पण इथून असं मला जाईल असं वाटते धूळ. गणपती बाप्पा मोरया. कोण बोलणार मोरया? बोललो ना. हा वारते वाटत. काय वारचे वाटतंय रे उजव्या साईडचं. PCMC पासून गेलात तर ऑलमोस्ट 50 किलोमीटर, पुण्यापासून 40, तर मुंबईपासून 4-4.5 तासाचा रस्ता आहे. खेड शिवापूर मार्गे जावं लागतं आणि हा टनल क्रॉस केला की इतकी थंडी वाजते ना. हे प्रसाद मलाई चहा वगैरे हेच का जे आपण प्रसाद मला इथं बरं झालं आपण. पण ह्याच्यातला ओरिजिनल वाला कुठला आहे काय वाटतं? लोगोवाला आहे बघ तो. कुठला लोगोवाला? हा. अच्छा वा, फरशा दाबोले चायला एकटे एकटे गेले. आणि ही सगळी गर्दी आहे फक्त चहासाठी. इतके रील्स बघितलेत याचे, बट लेट्स सी व्हॉट्स दी हाईप अबाउट. त्याच्यावरती बोलली आम्ही असं इंटेन्शनली नाही आलोय, आमच्याकडनं चुकून बघितलं गेलं की इकडे हा चहा आहे. बोल. अचानक त्यांचं नाव घेऊन बोल. नाव घेऊन हर्षदा. किरण तर नसता आलाच. टाकायचं माहिती. थँक्यू. ओके. सॉरी, चिन्मेश्वरी असते. दिलसे सॉरी. काय बोलतात त्याला? सगळ्यांसमोर माफीला काय बोलतात? जाहीर माफीनामा. येस. आता आता मी टेस्ट करते, ठीक आहे. चांगलं आहे, काय बोलू म्हणजे एवढी टाईम वगैरे तर तसं काही असं चहामध्ये काहीच वेगळं एक्सपेक्ट करतो राईट. स्टार्टिंगला चांगला वाटला, थोडा वेगळा वाटला. आता एक पिला ना, नंतर मध्ये मलाई वगैरे थोडी मिळाली, अजून चांगला वाटतो. आधी तेव्हा बनमस्क्यासोबत खात होतो ना, सो तो थोडासा नॉर्मलच वाटत होता, तर काही वेगळं नव्हतं वाटत. बट आता बनमस्का संपलाय तर हे नुसता चहा पितो तर त्याची अशी टेस्ट लागते, खरंच असा मसाला फुलून आल्यासारखं वाटतोय, चांगलं लागतंय. तर हायवेच्या बाजूलाच लागून असं ते आहे हा ब्रँड. आणि ना इथे असे 2-3 अजून आहे, ठीक आहे. तर जिथे सगळ्यात जास्त गर्दी दिसेल ऑफकोर्स तिथेच आपण जाणार, कारण तोच ओरिजिनल ब्रँड आहे. आणि प्लस इथे लोगो पण आहे राईट, लोगो पण आहे प्रसाद मलाई चहावाला. आणि झालं आमचं, किती झालंय 110 झाले राईट. तर आम्ही असं म्हणजे इतकं श्रीमंत आहे सौरभ मे बी की त्याने विचारलंच नाही चहा कितीला इंडिव्हिज्युअल, बनमस्का कितीला इंडिव्हिज्युअल. त्याने असं अँटिसिपेट केलंय की 30 रुपयाचा चहा असेल, 30 रुपयाचा बनमस्का असेल आणि उरलेला 30 रुपयाचा चहा असेल. लाईन खूप मोठी होती, पण मग लवकर संपली एकदमच इझिली 5 मिनिटात. आता आम्ही लाईन बघून घाबरू नका, नक्की ट्राय करा. येस. आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला पुन्हा रिझ्यूम करतो. तर बघू आता अजून काय काय आम्हाला काहीतरी असं वेगळं वगैरे मिळतंय का. आता अचानक भयानक जसा हा काहीतरी ट्राय करायला मिळालं, तसंच अजून काही छान एक्सप्लोर करायला मिळतंय का, लेट्स सी. प्रसाद मलाई चहा पासून किती लांब आहे ते दाखव अजून. बाणेश्वर टेम्पल, बाय द वे मी आतापर्यंत सांगितलंच नाही, मी फक्त बोलली की नरसरा तिथे जायचं. तर मग इतकं लांब आहे, अजून इतकं ड्राईव्ह आहे, ठीक आहे. चला.
जस्ट आम्ही पोहोचलोय आणि ज्या लेवलची थंडी आहे ना इथे, म्हणजे असं वाटतंय कुठून आलोय कुठपर्यंत. नाही, हे खूप चुकीचं एक्झाम्पल आहे, पण वेगळं होतं. म्हणजे पुन्हा टेम्परेचर वेगळं होतं, इथे आल्यावर वेगळाच थंडी आहे अशी. इथे आल्यावर वेगळंच थंड, पण इथे आल्यावर वेगळंच थंड आहे वातावरणामध्ये. जस्ट दर्शन घेऊन झालंय आणि मी एक खूप सरप्राइझिंग गोष्ट बघितली या मंदिरामध्ये, जी कुठल्याच महाराष्ट्रातल्या मंदिरात मी आतापर्यंत बघितली नाहीये. तुम्हाला सौरभ जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, कारण ती त्यांनी एक्सपिरियन्स केली आहे. सांग. पहिल्यांदा असं मी दर्शन घेतलंय आणि तिथं आतमध्ये जाताना म्हणजे गाभाऱ्याचं दर्शन चालू झालंय श्रावण महिना असल्यामुळे. तर गाभाऱ्यात जाण्याआधी आपल्याला शर्ट टी शर्ट जे असेल ते काढून माणसांना जावं लागतं आणि बाई असेल म्हणजे लेडीज असेल तर असा बो बांधावा लागतो. अरे केस बांधावे लागतात असं बोल. केस बांधावं लागतं. केस बांधावे लागतात आणि आधी म्हणजे ते लिहिलं होतं त्यांनी काहीतरी असं. पण हा युजली लिहिलेलं असतं की बंद, म्हणजे कॅमेरा वगैरे बंद करा असं लिहिलेलं असतं ना. तरी काही काही लोक व्हिडिओ काढून जातात. ठीक आहे, आतमध्ये होतं अलाउड. आता जेव्हा लोक अशी काही माणसं ना असे टी शर्ट वगैरे काढत होते ना, मला वाटलं लोक काही डुबकी वगैरे, कारण इथे ना खूप पाणी आहे. फक्त तर ते शर्ट बीट काढत होते, तर मग ते थोडंसं वियर्ड वाटलं. बट असेल काहीतरी त्याच्या मागे रिझन. हेच सनातन म्हणतो किंवा प्युअरिटी म्हणतो, ते मे बी ते पाळायचं असू त्याच्यासाठी. पण चांगलं वाटलं. मग जर इथे आणि एक आता मध्ये पण गाभाऱ्यात त्याने स्ट्रिक्टली व्हिडिओ काढणाऱ्यांचा मोबाईल बॅन केला पाहिजे, कारण मग आता शर्टलेस असतात माणसाच्या प्रायव्हसीचा प्रश्न असतो. सो पॉइंट त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. थँक्यू. चल, तू आता नेक्स्ट टाइम येत जाऊ नकोस माझ्या व्हिडिओ मध्ये. हा तुझा लास्ट व्हिडिओ. ही सगळी माहिती वाचली आहेस, त्याच्यातनं काय समजलं? मी का म्हणजे तूच. इथे सगळं डिटेल लिहिलेलं आहे. म्हणजे कोणी बांधलंय, नानासाहेब पेशव्यांनी बांधलंय 1749 मध्ये. त्यात किती खर्च आला ते सुद्धा डिटेल मध्ये लिहिलेले आहे. म्हणजे ते शिवलिंग किती मोठे वगैरे. आणि हे जे कुंड दिसत आहेत ना, हे 1 2 3 4 हे आपल्या आतमध्ये ते असंच फक्त केलेले. बट याच्यामागे पण त्यांनी कसे स्ट्रक्चरल करतात ना ते म्हणजे तशा प्रकारे त्यांनी, म्हणजे इथून खाली पाणी पहिल्या अवधातून दुसऱ्या अवधात, दुसऱ्यातून तिसऱ्या अवधात, तिसऱ्यातून चौथ्या, त्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी अजून वेगवेगळ्या कारणासाठी मग कसा वापरता येईल ते सगळं डोकं लावून काम केलेले आहे. असं म्हणजे त्या काळात ते पण. आता तर एवढं असून सुद्धा आपण AI वापरतो, पण विदाऊट AI त्यांनी एवढे केलेले आहे. आणि मासे जे आहेत ते मासे पण पाणी स्वच्छ ठेवायचे. ते मासे आता नाही, ते आधीपासून आहेत. त्यांना काय खायला द्यायला जायचं ते सुद्धा इथं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि मासे हाऊस जे लहान हाऊस भरला की मोठा हाऊस, त्याच्या खालून जाणार शिवगंगन, हे सगळी रचना एकदम प्रॉपर नीट अनालाइज करून सगळं नीट केलं. त्याच्यामुळे बांधकाम अजून पण स्ट्रिक्ट असं एकदम मजबूत आहे. हे जर आजकालचं बांधकाम असतं तर एवढं मजबूत नसतं. आपल्याला रिझन माहिती आहे म्हणजे फक्त आपण येतो, दर्शन करतो, जातो. बट खरी माहिती इथे दिलेली सगळ्यांनी नक्की वाचून जा. तर तिथे लास्ट लाईन लिहिली त्यांनी की आपण खऱ्या अर्थाने सुख व्हायला भेटतो आणि प्रापंचिक दुःखाचा विसर पडावा, असे रमणीय स्थळ आहे. आणि इथे येऊन आपण रिफ्रेशिंग म्हणतो ना, असं नक्की हो आणि जरा प्रसन्न वाटेल आपल्याला नक्की. त्यात आता श्रावण चालू झाल्यामुळे गाभाऱ्यातलं दर्शन त्याच्यामुळे अजून भारी वाटतंय. मंदिर आहे आणि याच साईडला धबधबा असं ते बोलतात, वन विभाग आहे. तर ते पण बघूयात. आता बंद होईल, 5 वाजलेत. तर लेट्स सी आता कसं बघायला मिळते ते. मंदिराच्या जवळच, एकदमच जवळ इथे उपवन विभाग आहे, जिथे खूप काही काही ऍक्टिव्हिटीज म्हणजे धबधबा किंवा अजून काय काय ते आम्ही स्वतःच नाही बघितले अजून. पण 20 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. तर मी दाखवते इथे काय काय. इथे मंदिर आहे आणि इथेच त्याला लागूनच हे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे बेसिक. ठीक आहे, तर या टायमामध्ये येत असाल तर हे बघून या ऑफकोर्स. आणि इतकं छान असं इथे धबधबा आहे, खूप मोठं आहे हे. खूप गोष्टी आहेत. वाटतंय तुला आपलं एक्सप्लोर होईल एवढ्या वेळात? जाम जाम. असं का सार्केस्टिक बोलतोस रे? सौरभ, काय वाटतं तुला, जर मी हे बघितलं नसतं तर आपण इथे आलोच नसतो? म्हणजे ही जागा त्यांना विचारलं ना, त्यांनी बट सांगितलं वाटतं. बट मला दिसलं इथे काहीतरी आहे. बरं झालं, आपला काय श्वास झालं इथेच असतं? पुरायला लागलाय. बरं झालं असतं नसतं विचारलं तर, असं वाटतंय मला. काय इथे खूप काय काय ऍडव्हेंचर बघ. एवढी सगळी लोक येतात तर मग काहीतरी असेल. एवढं बस झालं. थकायला झालं. हे बघ, इथे बिबट्या पण आहे. मंडलला दाखवू नीट क्रिकेट 1 तास 100 रुपये फक्त.
येस. मस्त आहे बा. जरा लेट आलोय असं वाटतंय मला आता हे एवढं सगळं. व्हिडिओमध्ये सांगितलं नाही ना की असं असं आहे म्हणून. हा ना, नाही नाही, हे असं ऍग्री टुरिझम आहे असं मी ऐकलेलं. इथेच दुपारी जेवायला आलो असतो मग. ते खूपच इथे प्रॉपर आहे, इथे हुरडा पार्टी पण आहे, म्हणजे होती ऑफकोर्स. हा. सगळंच आहे इथे ते प्रॉपर तसं वालं. असं वाटतंय जंगल सफारी करायला आलोय, म्हणजे एक वेगळे ह्याच्यामध्ये. उद्या नागपंचमी निमित्त मी नागपंच सोबत आणलेलं आहे. सर्पमित्र सौरभ. येस, सर्पमित्र सौरभ, जो सर्प मित्रालाच चावतो. आणि इकडे येतो धबधबा. ठीक आहे. लीवरा त्याच्यामुळे स्टंट करू नका, गप वरतून बघा आणि गप घरी जावा. सौरभ खूप थकलेला असल्यामुळे आम्हाला जास्त काही एक्सप्लोर करता नाही येणार आहे. एवढं एक्सप्लोर केलं तरी अजून जास्त फक्त धबधबाच बघितला. धबधबाच होता, बाकी काय नाही, बॅटमॅन अजून- ऍडव्हेंचर्स हुरडा पार्टी अजून खूप काही आहे जे लोक जात आहेत तिकडे, ना कुठे. म्हणजे मला सांग, मी आपल्यापेक्षा जाऊ. वयस्कर सांग ना. लोक आहेत कुठे जायचं तिथे. जे पहिलं हे होतं तिकडे सगळं लिहिलंय की काय काय आहे वगैरे. सगळं पेड ऍक्टिव्हिटीज आहे जे आपण हुरडा पार्टीला केलेल्या आहेत. त्याचा ब्लॉग नंबर कितीतरी आहे, तुम्ही जाऊन बघून या. येस, हुरडा पार्टी एकदमच अविस्मरणीय एक्सपिरियन्स होता. बट हा, तर माझा सांगण्याचा मुद्दा हा होता की फक्त धबधबाच बघितल्यानंतर, आता तो फक्त 20 रुपये तिकीट होतं पर पर्सन, त्याच्यामुळे आम्हाला हे परवडलंय. 10 रुपये वसूल झाले असं बोलू शकतो आपण. कॉर्न खायचा भाजलेला का. तर इथे खूप असा छान एक्सपिरियन्स आहे, एकदम प्रॉपर निसर्गावाला जो एक्सपिरियन्स असतो तसा. तर मी हे सांगत होते की फक्त 10 रुपयेच आमचे वसूल झालेत. ठीक आहे, जास्त तिकीट असतं तर मी याला चालवत नेलंच असतं कसंही करून सगळीकडे, पण एवढी तर मी माणुसकी दाखवू शकते. काय कोणी थाळी चोरू नका, इथं लोगो आहे. शिवराज धाबा. आय जस्ट डोंट गेट दी एक्साइटमेंट अबाउट मसूर, बट आता टेस्ट करून मी बघते काय आहे नक्की ते कसं. हे तर घरी पण बनवू शकतो. घरी नाही बनवायचं म्हणून ते इथे खाल्ली. म्हणजे अख्खा मसूर असं काही वेगळं नाही, घरी पण बनवू शकतो अशी आहे ती. बोल. आज मस्त दिवस संपलाय आपला. असं प्रॉपर वाटलं मला, नैसर्गिक. नंतर मग जेवण पण मस्त झालं. मी बोलते आता. सो दॅट्स हाऊ आय एंड माय डे. आणि आता बनेश्वर, राईट? कन्फर्म. हां, तर बनेश्वरला श्रावण महिन्यामध्ये तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता. नॉट जस्ट फॉर शिव टेम्पल, बट तिकडचं नेचर आणि आर्किटेक्चर, येस, आणि या सगळ्या गोष्टी खूप बघण्यासारख्या आहेत. तर नक्की विजिट करा श्रावण महिन्यामध्ये. आणि असेच अजून काही मंदिर आम्ही विजिट करायचा विचार करतोय, तर तो विचार प्रत्यक्षात आणू शकतो का हे बघण्यासाठी स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब टू श्राकी वाणी. थँक्यू सो मच. बाय.